जालिंदर सुपेकर यांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस निरीक्षकानं आत्महत्या केल्याचा एक खळबळजनक आरोप करण्यात आलेला होता। 2015 साली जळगाव जिल्ह्यातील रामानंद पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक पदावरती कार्यरत असणाऱ्या अशोक सादरे यांनी नाशिकच्या ओमनगर परिसरातल्या आपल्या राहत्या घरी 16 ऑक्टोबर 2015 ला आत्महत्या केली होती। आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी तसंच सादरे यांच्या पत्नीने पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीनुसार जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि एका वाळू व्यावसायिकाला च्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास CID कडे सुपूर्द करण्यात आला होता। विशेष म्हणजे सादरे यांच्या आत्महत्येनंतर काही संशयास्पद बाबी सुद्धा समोर आलेल्या होत्या। आपला होणारा छळ, पैशांची मागणी यासह इतर अनेक गोष्टी या डायरीमध्ये अशोक सादरे यांनी नमूद केल्या होत्या आणि ती डायरीज गायब झाल्याचं प्रतिज्ञापत्र सादरे यांच्या पत्नीने न्यायालयामध्ये सादर केलं होतं। यासोबतच CIDचा एक चौकशी अहवाल सुद्धा सोशल मीडियामध्ये समोर आल्याने हा चर्चेचा विषय ठरला। अहवाल लीक कसा झाला, तो कुणी केला, असे अनेक प्रश्न खरं तर अनुत्तरित राहिले होते। विशेष म्हणजे या प्रकरणी उच्च न्यायालयानं जालिंदर सुपेकर यांची निर्दोष मुक्तता केल्यामुळे सादरे कुटुंबीय हतबल झाले।